आज मंडे आहे आणि माझा उपवास आहे. तर हे बघा, मलाई मार्के एक कप भरून गुळाचा चहा मी पिते इथे. त्यांचा बघा माझ्या छोट्या बहिणीच्या घरून प्रशांतजी घेऊन आले होते. मला खूप आवडतात. आज उपवास आहे, मी खाऊ शकत नाही. मी रात्री खाल्ल्या आणि काही सोलून पण ठेवलं आहे बघा. इलायती चिंचा असं म्हटलं जातं याला, इलायती चिंचा. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग ऑल. हो, आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि रात्री आम्ही एक सव्वा वाजला होता आम्हाला पनवेलला पोचायला. नंतर सिन्नरवरून निघाल्यानंतर मी काय शूट घेतला नाही, कारण आम्हाला आईच्या घरून निघायलाच 9 वाजले होते आणि मग आल्यानंतर झोपलो. तर आज आहे मंडे, माझा आहे उपवास. बहीण माझी सकाळी 8:30लाच तिच्या ड्युटीवर गेली. वांग्यांची भाजी केली, तुम्ही बघू शकता. माझं, प्रशांतजींचं आणि मेवण्यांचं जेवण झालं. संध्याकाळचे 6 वाजायच्या आत माझा उपवास सोडला गेला. त्या दोघं. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आणि प्रवासामध्ये असं मी काही खाण्यापिण्यात येतच थोडं उलट सुलट, तर त्याच्यामुळे माझा आवाज जरा तुम्हाला वेगळा वाटत असेल. आणि आता सकाळचे 10:30 वाजलेले. आमचे जरा कामं आहेत मुंबईमध्ये, तर आम्ही आता बहिणीच्या घरून निघालेलो आहोत पनवेलवरून कामं करण्यासाठी. ॲक्च्युली आमचं काम मंत्रालयामध्ये आहे, तर आम्ही मंत्रालयामध्ये जात आहोत. आता अटल सेतू या मार्गावरून आम्ही प्रवास करत आहोत, जी खूप प्राऊडची गोष्ट आहे, नाही? अटल सेतू इंडियाचं प्राऊड आहे. देशाला प्राऊड होईल असा हा ब्रिज आहे. टाईम सेविंग असा हा रोड आहे. टाईम खूप वाचतो या रोडमुळे. आणि आम्ही जात आहोत. प्रतीकही आहे, परंतु प्रतीक मामाच्या गाडीत आहे. माझा छोटा भाऊ सागरही आलेला आहे. त्याचा मित्र जो की या माझ्यासाठी भावासारखाच आहे, योगेश, सागर आणि प्रतीक, त्यांनी आणलेल्या गाडीमध्ये. आणि आम्ही आमच्या गाडीमध्ये, आणि आम्ही आता जात आहोत मंत्रालयाकडे.
रोडवरनं जात आहोत. कोस्टल रोड हा अंडरग्राऊंड आहे, समुद्रामधून बनवण्यात आलेला आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीतही असेल आणि आय थिंक आधी पण मी जेव्हा इथून ट्रॅव्हल केलं होतं तेव्हा शेअर केलं. तर आम्ही मंत्रालयामध्ये मंत्र्यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. श्री मंत्री महोदय माणिकरावजी कोकाटे सर, जे की माझ्या भावाशी खूप क्लोज रिलेशन आहे त्यांचे. माझा भाऊ त्यांचा कार्यकर्ता आहे, क्लोज रिलेशन आहे म्हणजे. तर त्यांच्याकडे आमचं काम होतं, मग भावालाही घेऊन आलो आम्ही आणि मंत्र्यांनी आम्हाला छान वेळ दिला, छान भेट झाली आमची आणि आमचं कामही झालं. महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना आम्ही गेलो होतो भेटायला. थोडंसं वैयक्तिक काम होतं त्यांच्याकडे, ते सांगण्यासाठी, आणि त्यांनी बऱ्यापैकी वेळ दिला आम्हाला. जवळजवळ 1 तास आम्ही त्यांच्या कॅबिनमध्ये बसलो आणि गप्पा गोष्टी झाल्या, चहा पाणी झालं आणि आमचं कामही त्यांनी लगेच केलं तातडीने. पटापट फोन लावून ते माझं काम जे आहे ते करून दिलं. तर म्हणजे चांगलं वाटतं की असं जेव्हा हे लोक आपलं कार्यकर्त्यांना हे करतात तर ते खूप चांगलं वाटतं. कार्यकर्त्यांना एवढा म्हणजे रिस्पेक्ट करून त्यांना त्यांच्या नातेवाईकांना एंटरटेन करतात. आणि इव्हन मी तिथे हेही नोटीस केलं, नुसतं माझं भाऊ कार्यकर्ता आहे आणि म्हणून त्यांनी आम्हाला वेळ दिला किंवा आमचंच काम केलं असं बिलकुल नाही. तर आमची मीटिंग चालू असतानाही मधून लोक त्यांना भेटायला येत होती. छोटे मोठे कामं लोकांचे त्यांच्याकडे होते, तर ते एकदम म्हणता ना, कुठलेही आठवेडे न घेता असंच म्हणावं लागेल, पटापट लोकांची कामं करून देत होते. तिथे फोन करणं गरजेचं होतं, फोन करत होते. तर मी फर्स्ट टाइम म्हणजे असे बघितले मिनिस्टर की जे खरोखर म्हणजे म्हणता ना, अंतःकरणापासून लोकांची मदत करू इच्छिता आणि करतात. तर खरोखर खूप छान वाटलं मलाही. भावाकडनं नेहमी मी त्यांच्याबद्दल ऐकत असते. भावाला खूप प्राऊड आहे त्यांचं, त्यांना बॉस म्हणतो तो, आणि नेहमी त्यांचं दोघांचं म्हणजे डायरेक्ट कन्व्हर्सेशन होतं फोनवर. तर आज मला फर्स्ट टाइम त्यांना भेटण्याचा योग आला आणि छान वाटलं खरं. तर आता आम्ही निघालो आहोत मंत्रालयातनं. प्रतीक आणि भावाचा मित्र ते दोघं आमच्या मागे पुढेच आहेत. निघालो आम्ही सगळे आता. आणि आय नो आजचा व्हिडिओ खूप छोटा आहे आणि त्यातली त्यात मी ट्रॅव्हल करत आहे, तर व्हाईल ट्रॅव्हलिंग मी व्हॉइस ओव्हर करते, तर गाड्यांचे आवाजही तुम्हाला येतील. तर संध्याकाळचे 6 वाजले होते आम्हाला मंत्रालयातून परत येते. हे बघा, इथे सी लिंक रोड मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे की समुद्रामधून बनलेला हा रस्ता आहे. तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल.